नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीनं प्ले स्टोअर वरील आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना NMS व 8वी स्कॉलरशिपची तयारी करायची आहे त्यांनी प्ले स्टोअर वरील हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपली तयारी सुरू करावी. पुढल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सूचना 7वीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, चला. पुढला प्रश्न आहे. काल आपले नवनीत स्वाध्याय 26.3 मधले 6 प्रश्न झाले होते. 2 प्रश्न राहिलेत आणि आज 26.4 हा स्वाध्याय आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, चला. काय प्रश्न आहे? स्थलांतरामुळे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% दराने कमी होत आहे. बर, 5% दराने कमी होत आहे म्हणजे काय रे? रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%. 2022-23 लोकसंख्या काय होती रे? 9,025 झाली. म्हणजे आले, अमाऊंट दिले त्यांनी, अमाऊंट दिले. तर 2020 साली लोकसंख्या किती? म्हणजे पूर्वीची लोकसंख्या विचारली. कितीची विचारली? पूर्वीची. मी तुम्हाला पूर्वी आणि नंतरचा फरक सांगितलाय बघा. काय सांगितलं? कोण सांगितलं वर्गातले? वर्षापूर्वी म्हणलं की 100 फूट कुठे लिहायचं, खाली लिहायचं का वर लिहायचं? कालच सांगितलंय. वर्षापूर्वी म्हणलं की 100 वर लिहायचं, नंतर म्हणलं 100 खाली लिहायचं. काल शिकवलंय बघा. ओके, मग आता बघा काय आपलं अमाऊंट किती आहे रे? आपलं हे सूत्र ए बरोबर P1 मायनस R चे 100 वर्षापूर्वी म्हटले. ओके, सूत्र पण लिहायची गरज नाही, आपण सूत्र पण वापरत नाही अशा गणितासाठी. आपण टाकली होतो किती लोकसंख्या झाली? 9,025. ओके, तर आपला पी काढायचा आहे. 2020 ची पूर्वीची काढायचं आहे म्हणजे. हम्म, बर. पी काढायचंय. पी आहे आपलं एवढं. ओके, नाही, आपलं ए काढावं लागेल. सॉरी सॉरी सॉरी, आपलं कन्सेप्ट मिसमॅच झाली आपली. आपलं ए काढायचं आहे आपल्याला. नीट लक्ष द्या, मी सांगतो समजावून. हा, आता बघा तुम्हाला काय काय दिली ती आपण लिहूया. रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला. ठीक आहे. 2022 लोकसंख्या किती झाली? 9,025 झाली. म्हणजे तुमचं पी 9,025 असणार आहे. ही लोकसंख्या कमी झाली. ही संख्या 5% दराने कमी झाली म्हणजे 2020 साली लोकसंख्या ही जास्त असणार आहे. बरोबर आहे? ही जास्त असणार आहे. तरी आपल्याला पी आपल्याला पीच काढायचं आहे इथं. ओके, हा. तरी आपल्याला इथं पीच काढायचंय. परत सांगतो मी. ही लोकसंख्या ही काय होती? अमाऊंट अमाऊंट ऑफ 2022 प्रिन्सिपल किती होतो? 2020 साली ते काढायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. 2025 ही राईट आहे. 2025 ही तुमचं आहे, ती काढायचंय. पुढे 100 वर पूर्वी काढायचंय. 2 वर्षापूर्वी लिहिलंय. 100 वर घ्यायचं, रेट खाली घ्यायचा. आता रेट कसा होणार रे? तर काय तुला 5% तर काय येणार आहे? 105. दोन उलटे केले, 105 येणार. बरोबर आहे. तर अजून किती वर्ष बनले? 2 वर्ष. 2022. हा, 2022, 22, 21, 22 वर्ष द्यायचं आपल्याला. ओके, 2 वर्ष. हा 1 वर्ष, हा 1 वर्ष, 2 वर्ष. हा 1 वर्ष, हा 1 वर्ष. ओके, आता हे सोडवा. हम्म, तिथं वजा असतं ना. बघूया आपण. 9,025 गुणिले 105, 105 भागिले 100 गुणिले 100. नाही माझं म्हणणं. हा, कमी होते म्हणजे रेट कमी करावा लागेल आपल्याला. 95. आता काय होईल? तो काय बघा, रेट आहे 5%. 5% 100ला 5 किलो होतो. 100ला 5 55. 100 55. ओके, 95 गुणिले 95 भागिले 100. ओके, भाग बसले का बघा. थोडं भाग बसले बसवा. तेव्हा गुणाकार करा. भाग बसायची गुणाकार करा. 4. ओके, बघा येते का उत्तर?
करा गुणाकार. हा बरोबर पाहिजे. बरोबर. एक मिनिट आपण सूत्रांना जोडूया. एकच काय सूत्र आहे ए बरोबर बी 1 - r भागिले 100 सायन. ए तुमची किती आहे ते आहे 9,25 बी काढायचं 1 आर किती आहे 500 भागिले 100 हे किती आहे 2 वर्ष. तरी कळाले सगळ्यांना. ऑनलाईनची विद्यार्थी काय अडचण रिप्लाय द्या. ओके. आता बघा 9,025 बी 100 एक 100 100 5 95 95 100 भाग झाला सर्व वस्तू आहे 19 × 5 = 95 20 × 5 = 100. ओके. त्याला 9,025 बी 1920 पुढे करू 9,025 20चा वर्ग आहे तिकडं अंश देणार इकडे 20 गुणिले 20 अँगल आहे बोल. तर पहिल्यापासून पुढे हँड ए बरोबर पी 1 - r 100 अमाऊंट ही तुमची अमाऊंट आहे 9,025 पी 1 आर किती आहे 5%. हा दराने कमी होते म्हणून आर निगेटिव्ह घेतले त्याच्या लक्षात ऑनलाईनचे विद्यार्थी. हा कमी होते म्हणून आर निगेटिव्ह घेतले. ओके. भागिले 100 किती 2 वर्षासाठी आहे म्हणजे 22 हा 22 साली झाली इकडे बघा 22 21 2020 पुढे काय हा एक वर्षाचा आहे 2 वर्ष. ओके. 9,025 बरोबर दोनदा लिहिले मी शॉर्ट देतो बरोबर 100 एक 100 100 - 5 95 = 100 वर्ग पुढे 9,025 बी बरोबर 21 × 5 = 95 20 × 5 = 100 5 × 19 = 95 20 × 5 = 100. हा काय तर बी बरोबर 1920 वर्ग मी असं लिहिलेला 9,025 बरोबर 20 × 20 भागिले 19 भागा द्यायचा 19 × 19 1974 बरोबर आहे. बाकी उरली 14 142 हवी. ठीक आहे. 19 वर किती भाग बसेल 19 7 19 7 133 उरले 2 9 उरले 5 5 और 19 ला भागा द्यायचा 19 × 19 19 × 38 38 उरले 2 9 25 20 × 20 चा वर्ग 400 20 × 20 400 25 × 400 25 चौक 100 ही लोकसंख्या होती मग 2020 साली समजले उदाहरण. ऑनलाईनचे विद्यार्थी रिप्लाय द्या. हो सर. आवाज मला ऐकू ओके. लिहून घेतलं सगळ्यांनी. हो सर. ऑनलाईनचे हो सर. येतोय आवाज.
जा लिहून. अरे लवकर लवकर लिहा. लिहायलाच वेळ जास्त जातो तुमचा. चला पुढचा प्रश्न. अरे बदल ना. अरे अरे बदल की. हा बदल. बलवीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 ला खरेदी केले होते. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होते. म्हणजे घसारा होतो. घसारा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट कसा घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. तर त्या यंत्राची किंमत आज काय होईल. सहज काढा. आता सारखंच आहे. अमाऊंट बरोबर पी 1 - R भागिले 100. अमाऊंट किती आहे तुमची. किंमत की आज काय होईल म्हणजे 2 वर्षांची किंमत काय होईल म्हणजे अमाऊंट काढायचंय. कळतंय का. 2 वर्षांनी किंमत काय होईल म्हणते म्हणजे काय काढायचंय, अमाऊंट काढायचंय. प्रिन्सिपल किती आहे तुमचं 62,500. 62,500 वजा कंसात 1 वजा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तुमचा 8%. 8/100 चा दुसरा घात. कारण कालावधी किती आहे 2 वर्षाचा. पुढे जाऊया. इथे बघा काय होते शॉर्टकट. 4 ने भाग जातो. 4×2 = 8. 25×4 = 100. ओके. पुढे लिहितोय ए बरोबर 62,500 गुणिले 25×1 = 25. 25×2 = 25. 25 - 2 23/25 चा वर्ग. म्हणजे मी ह्याला 2दा लिहून टाकतोय लगेच. चला आता भाग करा 25 न. 25 तर 725 ला भाग घातला. 25 चा भाग बसला. हे 2 शून्य जसे तसे. परत द्या 25 न याला भाग घातला 25 ला. 25×1 = 25. 2 शून्य जसे तसे. हा ए बरोबर 100 गुणिले 23 गुणिले 23. 23 चा वर्ग 529 आणि 2 शून्य. हा उत्तर येते 52,900. पर्याय क्रमांक 2. डू यू अंडरस्टँड. ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थी, हो वर्गातले सर. विद्यार्थी. हो सर. ओके. लवकर लिहून घ्या. आपल्याला पुढचा स्वाध्याय पण संपवायचा आहे आजच्या अगोदर. आज रिजन व्हावं लागलं तर रिजन व्हायचं. हा झालं. हो सर. ओके. चला. अरे बबड्या चल पुढचा प्रश्न ये चल. अरे चल ना. हा चला स्वाध्याय 26.4 आलाय. ओके. स्वाध्याय 26.4 त्याचा पहिला प्रश्न. श्यामने महेशकडून काही रुपये 2 वर्षांसाठी सरळ व्याजाने आणले. बर. अरे बापरे प्रश्न भारी आहे बरं का. श्यामने हेच रुपये 2 वर्षांसाठी स्वप्नाला चक्रवाढ व्याजाने दिले. बर. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी हे दुसऱ्या वर्षी शेवटी 110 रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले. तर त्याला 100 रुपये सरळ व्याजाने द्यावे लागले. तर रक्कम व व्याजाचा दर किती. प्रश्न सोपा आहे का अवघड आहे रे. काय वाटतं तुम्हाला सोपा वाटतं का अवघड वाटतंय. अवघड किती झालं वाटतं हात वर करा. प्रश्न अवघड वाटतो. अवघड वाटत नसेल तर सोपा वाटत असणार तुम्हाला. बर. सोपा किती झालं वाटतं हात वर करा. सोपावाल्यांनी हात वर करा. सोपावाल्यांनी. तुम्हाला सोपा पण वाटत नाही अवघड पण वाटत नाही. तुम्हाला चक्रवाढ व्याज सरळ व्याज येतच का नाही. बघा कन्सेप्ट समजून घ्या. हा असिमला सोपा वाटतो का छान. हा कन्सेप्ट समजून घ्या. काय कन्सेप्ट आहे की श्यामने महेशकडून पैसे घेतले. ह्या महेश आहे. ओके. महेशकडून पैसे घेतले श्यामने. हे पैसे घेतले सरळ व्याजाने. किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. ठीक आहे. तर त्याला काय द्यावं लागलं रे. त्याला 100 रुपये सरळ व्याज द्यावं 2 वर्षाला. सरळ व्याज काय द्यावं लागलं 100 वर्ष. आता 2 वर्षाला जर 100 वर्ष सरळ व्याज असेल तर एका वर्षात सरळ व्याज किती असेल 50 वर्ष. इथपर्यंत काय अडचण आहे कबाडे साहेब. नाही. म्हणजे 50 वर्ष प्लस 50 वर्ष असं काय लागले व्याज लागले. हे व्याज आहे व्याज. व्याज इंटरेस्ट. हा वरचल रे भाऊ तू. आणि हे काय सिंपल इंटरेस्ट आहे 2 वर्षाचं. 2 वर्ष.
आता बघा श्यामने तेच पैसे, आता काय केले श्यामनं सावकारकी केली, श्यामनं पैसे घेतले आणि तेच 2 वर्षाला किती दिले, स्वप्नाला दिले. स्वप्नाचं आहे का? हा स्वप्नाचं आहे. हा कुणाच्या स्वप्न घेऊ नका बरं का. हा स्वप्नाला दिले. किती वर्षासाठी दिले? 2 वर्षासाठी. पण तिला मिळतात किती रे स्वप्नाला? किती मिळत आहेत? 110 रुपये मिळत आहेत. 110 रुपये मिळत आहेत. आता इकडे लक्ष द्या. आता कन्सेप्ट समजून घ्या. चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं रे? चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी सरळ व्याजच लागतं, दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज लागतं. आता रक्कम सेम आहे, मग पहिल्या वर्षी रकमेवर 50 रुपये व्याज लागते, मग चक्रवाढ व्याजमध्ये पण पहिल्या वर्षी 50 रुपये व्याज लागणार आहे. बरोबर आहे. आता रक्कम दुसऱ्या वर्षी दोन्ही वर्षाची मिळून 110 व्याज चक्रवाढ 110 मिळते, मग दुसऱ्या वर्षीचं व्याज किती असणार आहे? 60 रुपये असणार आहे. कळतं इथपर्यंत काय अडचण? हा याचा अर्थ काय रे? तर याचा अर्थ हे जे 50 रुपये व्याज आहे, त्या 50 रुपये व्याजावर व्याज लागले, चक्रवाढ व्याज लागले म्हणजे व्याजावर व्याज लागले 10 रुपये. किती लागले? 10 रुपये. कळतं इथपर्यंत हे अडचण? कट्टे साहेब. हा आता बघा 50 रुपयेवर 10 रुपये व्याज, तर 100वर किती? म्हणजे दर काढायचं 100% पैकी. ओके. एक्स बरोबर 100 गुणिले 10 भागिले 50. 50 दुनी 100, 10 दुनी 20. 20% दर झाला. पर्याय कोणता आहे? 20% दुसऱ्या पर्यायामध्ये आहे का? हो सर, पर्याय क्रमांक 1. 20% दुसऱ्या पर्यायामध्ये आहे का? नाही. मग रक्कम किती असणार आहे? 250 असणार आहे. मग सर आम्हाला रक्कम कशी काढायची ती सांगा. आता बघा, आता तुम्हाला 20% दर माहित झालाय. ओके. मग तुम्ही सिंपल इंटरेस्ट बरोबर रक्कम काढू शकता. सिंपल इंटरेस्ट बरोबर PRN भागिले 100. तुम्हाला सगळंच माहित आहे. सिंपल इंटरेस्ट किती आहे रे तुमचा? सरळ व्याज किती आहे तुमचा? 100 रुपये. 100 P काढायचा आहे. R किती आहे? 20. N किती आहे? 2 भागिले 100. ओके. बघा भाग घालतो मी. हे शून्य कटले, हे शून्य कटले. बेपंचे 10, बे 50, 50 पाचा 250. काढून पण दाखवलो. आता मला सांगा, प्रश्न अवघड होता का सोपा होता? फक्त आमचा कन्सेप्ट क्लिअर नव्हतं सर. सेम असाच प्रश्न आता याच स्वाध्यायामध्ये आहे बरं का. बघू किती सोडवतात. हा विचारा. हा ते महेश आणि ते नाही समजलं. हा सांगतो, परत सांगतो. लक्ष इकडे द्या. महेश कडून श्यामनं पैसे घेतलेत 2 वर्षासाठी, त्याला सरळ व्याज द्यावं लागलं 100 रुपये. मग त्या 100 रुपये सरळ व्याज द्यावं लागलं तर एका वर्षासाठी किती व्याज द्यावं लागलं असणार आहे? 50 वर्ष. दुसऱ्या वर्षासाठी 50 वर्ष द्यावं लागणार आहे. मग श्यामनं काय केलं रे? श्यामने तेच पैसे स्वप्नाला दिले. स्वप्नाने चक्रवाढ व्याज दिले 110 वर्ष. याचा अर्थ काय रे? तर तुम्हाला माहित आहे आता रक्कम सेमच आहे, मग त्या रकमेवर पहिल्या वर्षी सरळ व्याज 50 रुपये लागते हे आपल्याला कळालंय. मग चक्रवाढ व्याज मध्ये सुद्धा पहिल्या वर्षी काय लागतं रे? म्हणजे मुदलावरती व्याज लागतं ना, म्हणजे सरळ व्याज लागतं. मग 50 वर्ष. मग दुसऱ्या वर्षी किती लागणार? पहिल्या वर्षी 50 लागली, मग दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज पण लागणार आहे, म्हणजे 50 रुपये व्याज लागणार आहे. मग दोन्ही मिळून 110 आहे. 110 म्हणून 50 वजा केलं तर 60 रुपये मिळतात. बरोबर आहे. ओके. मग 60 रुपये. मग व्याजावर पहिल्या वर्षीच्या 50 रुपयाच्या व्याजावर दुसऱ्या वर्षी व्याज किती लागले? 10 रुपये लागले. मग ही सोडवलं. कळालं कसं आहे? हो सर, समजलं. हा जायचं पुढच्या प्रश्नाकडे. लिहून घेतलं? हो. चला. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट रक्कम होते, त्याच रकमेची 8 पट होण्यास किती वर्ष लागतील? सांगा बरं. तोंडी कोण सांगते? तोंडी. रासकर सांगा किती लागते? ऑनलाईनचे विद्यार्थी कोण सांगते उत्तर? तोंडी. गोरे काही सांगायचं मला सांग, म्हणजे प्रश्न तुमच्यासाठी अवघड आहे. प्रश्न सगळ्यात सोपा आहे, काहीच सोल्युशन करायचं नाही, काहीच करायचं नाही. इकडे बघा, लक्ष द्या. एक रक्कम आहे. एक हा कोण सांगितलं उत्तर? बरोबर सांगितलंय. उत्तर कोण सांगितलं आता? 45 ऑनलाईनला सर मी सांगितलं. आसिम ना. गुड. आसिमचा अभ्यास चांगला दिसतोय, छान अभ्यास झालाय. हा आता बघा, एक रक्कम आहे, एक रक्कम आहे. एका वर्षात दुप्पट व्हायला 15 वर्ष लागतात. तीच रक्कम 8 पट व्हायला किती वर्ष लागतात असं विचारलंय. बरोबर आहे. 15 वर्ष.
15 वर्षात ती दुप्पट होते. हा, मग अजून 15 वर्ष ती रक्कम ठेवली, अजून 15 वर्ष ठेवली तर ही 2x काय होणार रक्कम रे? 4x होणार. 4x. बरोबर आहे. अजून 15 वर्ष ती रक्कम ठेवली, 4x काय होणार? 4x काय होणार? 8x. सुरुवातीला रक्कम काय होती आपली? x. 8 पट झाली. किती वर्ष झाली? 15 अधिक 15 अधिक 15. तुझा आवाज येत नाही सायली. हा, 15 अधिक 15 अधिक 15, 45 वर्षामध्ये झाली. सायली तुझा आवाज येत नाहीये, मध्ये मध्ये बोलत जाऊ नको मी शिकवत असताना. माझं बोलणं झाल्यावर विचारत जा. माईक म्यूट कर सायली. हा, आता काय विचारायचं का? विचार. समजले का रे? अरे समजले का? हो सर. बघा, पहिल्या वर्षी रक्कम x होती, 15 वर्षांनी दुप्पट झाली, अजून 15 वर्षांनी दुप्पट झाली, अजून 15 वर्षांनी दुप्पट झाली. पहिल्या रकमेची 8 पट झाली. किती वर्ष झाली? 45 वर्षात. काहीतरी केलंय का मी? क्रिया सांगा. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? आपल्याला इथे येतच नव्हतं. परत सांगतोय, हे शेकडेवारी नफा तोटा आणि हे सरळ व्याज चक्रवाढ व्याज, एक तर 2 पुस्तक पकडा, एक तर नवनीत पकडा किंवा पंढरीनाथ राणे पकडा, जशास तसं पडणार आहे. व्यावहारिक गणितातले प्रश्न पंढरीनाथ राणेचे टाईप जशास टाईप बनतोय मी, प्रश्न नाही पडत, टाईप जशास तसे पडतात पंढरीनाथ राणेचे. हा, बीजगणित टाईप पंढरीनाथ राणे जशास तसे पडतात. नवनीत मध्ये पण ते टाईप आहेत, फक्त नवनीत मध्ये प्रत्येक प्रश्न वेगळा दिसतो. पंढरीनाथ राणेमध्ये टाईप वाईज प्रश्न सोडून दिलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये सोडवायचं आहे. म्हणजे नवनीत सोडून अजून काय करायचं तर पंढरीनाथ राणे करा. लयच करू मार्गदर्शक तर चुकूच नका. मार्गदर्शक शासनाचं पुस्तक आहे, ते केलंच पाहिजे. कारण प्रश्नपत्रिका काढणाऱ्याला फक्त मार्गदर्शक दिली जाते. काढ बाबा प्रश्नपत्रिका. मग तो काय करतो? मार्गदर्शकचा प्रश्न बदल घेतो, फक्त आकडे बदलतो, तोच प्रश्न टाकतो. बघा मागच्या 8 वर्ष क्वेश्चन पेपर आणि मार्गदर्शिका बघा, टाईप सेमच तुम्हाला दिसते मार्गदर्शिकेमधले. विशिष्ट मार्गदर्शिकेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न सोडून दिलेले आहेत. सर्वसांची सोडवायचं नाही, तर सोडून दिलेले पण सोडवायचे मार्गदर्शिकेतले. तेच जास्त प्रश्न पडलेले मार्गदर्शिकेतले. आतापर्यंत 8 वर्षाच्या इतिहासात सर्वात जास्त कुठून प्रश्न पडलेत तर मार्गदर्शकातून पडलेत, नंतर राणेतून पडलेत, नंतर नवनीतून पडलेत. त्या बाहेर जात नाही स्कॉलरशिप. पुढचा प्रश्न. अरे चलना बाबा. हा, चला चला. काय म्हणलं रे? खूप सोपा प्रश्न आहे. दर साल चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने चक्रवाढ व्याजाचा दर काढायचा आहे? 3 वर्षात. एन किती आहे? 3. 10,000चे म्हणजे पी होतं 10,000 आणि अमाऊंट काय होतं? अमाऊंट होतं 13,310. चला सोडवा. काय करावं लागेल रे? आपलं सूत्र ए बरोबर पी 1+r/100 भागिले एन. चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे हे आपलं. त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. ए ची किंमत काय? 13,310. पी ची किंमत काय? 10,000. 1+r ची किंमत माहिती आहे का रे? माहिती नाही. यांची किंमत काय आहे? यांची किंमत आहे 3. सोडूया. किमती ठेवल्या पहिल्या स्टेप मध्ये. सोडूया. 13,310 बरोबर 10,000. आता बघा, 100 एक 100, 100 अधिक r भागिले 100 याचा घन. आता बघा, हे जे 10,000 आहे ते छेदस्थानी इकडे येईल. बरोबर आहे. 13,310 भागिले 10,000 बरोबर 100 अधिक r भागिले 100 चा घन. प्रश्न सुटलेला आहे आपला. हे बघा, 1 0 कटला, 1 0 कटला. आता मला सांगा, 1331 कशाचा घन आहे रे? 11चा. आणि 1,000 कशाचा घन आहे रे? 10चा. सोडवायचं कसं? इकडे बघा, हा 1331 बघा, ह्याचं घनमूळ घेतलं, ह्याचं घनमूळ घ्यायचं, ह्याचं घनमूळ घ्यायचं. ओके, आता इकडे मी इकडे सोडवतोय. हा, 1331 घनमूळ घेतलं 11 आणि 1,000चं घनमूळ घेतलं 10. 100 अरे 100 अधिक r भागिले 100 कंसाचं घन आहे. याचं घनमूळ घेतलं म्हणजे काय राहणार आहे? 100 अधिक r भागिले 100 तसंच राहणार. ओके, बरोबर 100 अधिक r भागिले 100. करा तिथे कसं गुणाकार? 11 गुणिले 100 भागिले 10 बरोबर 100 अधिक r. 10 शून्य कुठले? 11 गुणिले 10 110 वजा 100
बरोबर 8. 110 वजा 100 10% रेट ऑफ इंटरेस्ट. पर्याय क्रमांक 2. दोन. त्या अवघड आहे का याच्यामध्ये सूत्र ठेवायचंय सोडवायचंय. सिंपल सिंपल सरळ सरळ तुमच्या रेग्युलरच्या पुस्तकातलं उदाहरण आहे. एनएमएस उदाहरण असल्यासारखं असले उदाहरण एनएमएसला असतात. ह्या वेळेस एनएमएसला काही स्कॉलरशिप प्रमाणे एक्झाम्पल आले होते. गेल्या वेळेस पेपर आउट गेलता. फायनल आन्सर की आली आहे चेक केले ना. किती मार्क येतो अर्जुन? अर्जुन दादा कुठे आहे? पाय आता बुटाने मारीन. 118 मार्क 128 मार्क देत ना. मला तुझे मार्क आले तू कसं चेक केलेस? आजच्या चेक करायचं पण तुला काय करायचं कोणी सांगू. आजच्या चेक करायचं फायनल आन्सर सगळ्यांनी फायनल आन्सर चेक करा. पार्क ते करायचं दोन्ही पार्क. अरे बटन दाबायचं. सगळ्यांनी फायनल आन्सर की आलेली आहे याविषयी फायनल आन्सर चेक करा. मेरिट कमी लागेल यावर्षी दरवर्षीपेक्षा. घाबरून जाऊ नका. असे कुणाचे मार्क ऐकले नाही. एकच मार्क मी ऐकले 163 कसे पडले देव जाणे. असे 150 वर कुणाचे मार्क मी ऐकले नाही यावर्षी. मार्क सगळ्यांना कमी आहेत. हा 130 138 133 असे मार्क आहेत. ठीक आहे पण 140 150 मार्क जास्त नाही आहेत. ठीक आहे मला भरपूर जणांचे रिप्लाय आलेले आहेत. पुढे आपण जाऊया. चल रे अरे बापडे असेल की हा निघाला. चला पुढचा प्रश्न. अभयने 8,000 3 वर्षासाठी 5% दराने चक्रव्याजाने त्याच्या मित्राला कर्ज दिले तर 3 वर्षांनी अभयला किती रक्कम मिळेल? काय काढायचं रे? अमाऊंट काढायचंय. पी सोडवा बरं तुम्ही सोडवा. सूत्रात किमती ठेवायची सोडवा सगळ्यांनी. बघत बसू नका तुम्ही सोडवा. सूत्रात किमती ठेवा. चला तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी तुम्ही पण सोडवा. ऑफलाईनचे विद्यार्थी तुम्ही पण सोडवा. सोडवा सगळ्यांनी. अमाऊंट काढायचे. प्रिन्सिपल किती आहे? 8,000. 1 रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%. किती वर्षासाठी आहे? 3 वर्षासाठी. सोडवायचे बेसिक गणित आहे. 8,000 आहे इथं. 8,000 5 न 100 लागले 20 आले. 20 एक 20 20 आणि 1 21 21/20 किती वेळेस? ती घन आहे म्हणून 3 वेळेस. चला हे शून्य कटले 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 हे शून्य कटले. 2 3 घन आणि 8 कटले. वरील 21 21 चा घन. 21 चा घन किती आहे सांगा? 9,261. पर्याय क्रमांक 2. सोपं आहे का अवघड आहे? सगळं सोपंच आहे. आपण करत नाही आपल्याला अवघड वाटतं. बघा आपण ती गोष्ट मनापासून करत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट आपण मनापासून करत नाही तोपर्यंत ती गोष्ट अवघड वाटते. बरोबर नाही? आयुष्य कटते. शाळेत यायचं मार्क वाढणार तुझे पण. काय भोसलेचे मार्क वाढले 10 मार्क वाढले जातात गणित बुद्धिमत्तेत. अजून वाटते भोसले मार्क परीक्षेतून वाटत. हा सत्यजित काटकर किती मार्क पडतात तुला? सत्यजित काटकर 220 च्या आसपास सर. 220 20. फक्त 20. कोणत्या पेपरला पडतात? प्रकाशन कोणतं सकाळ संस्थेचा असतो? शब्दकळी. शब्दकळी 220 वाढले पाहिजेत. आता आमच्या शब्दकळीच होता की आज. हा चांगले 260 ला गेली आमची पोरं. गोरेला किती पडली आज शब्दकळीत? सांगी मार्क 228. शब्दकळी क्वालिटी पेपर असतात शब्दकळीचे. शब्दकळीपेक्षा अवघड पेपर कोणताच नसतो. शब्दकळीत मार्क पडले म्हणजे फायनल परीक्षेला 10-20 मार्क जास्तच पडतात. ओके चला नेक्स्ट. अरे चल की. चला खूप भारी प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तुम्हाला मी शिकवलेला पण आहे आधी आणि परत शिकवतोय. ओके चला काय म्हणलं रे? 6 माही म्हणले. 6 माही आकारणी 6 माही आकारणी. अरे बघा 6 माही आकारणी. अरे हँग झालं नाही. हा अरे 6 माही आकारणी आपण शिकून घेऊया. 6 माही आकारणी 6 माही आकारणी 6 माही तिमाही पण शिकून टाकतो तुम्हाला. तिमाही 3 माही आकारणी 3 महिन्याला आकारणी असेल तिमाही. आणि बेसिक कन्सेप्ट शिकून घेऊया. इथं आहे रेट
रेट किती घ्यायचा, आर किती घ्यायचा, इथे आहे एन किती घ्यायचा. आता बघा कन्सेप्ट समजून घ्या. 6 महिने म्हणजे किती रे, 6 माही. 6 माही म्हणजे किती रे, तर 12 वर्षामध्ये 6 महिने दोनदा येतात, 6 महिने येतात दोनदा. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचा, 6 माहीच्या वेळेस रेटला काय करायचं, डिम्पट करायचं, आणि यनला काय करायची, यनची काय करायची रे, काय करायची, दुप्पट करायची. काय करायची, दुप्पट करायची. कळतंय का. रेट काय करायचं, निंपट. मग मी ते लिहू, 6 महिने काय करायचा, रेटची काय करायचं, निंपट करायचं, यांचं काय करायची, दुप्पट करायची. म्हणजे किती, 6 महिने. आता हे 1.5 वर्ष, 1.5 वर्ष म्हणजे किती, 6 महिने होते रे, 1.5 वर्ष मध्ये 3 6 महिने असतात. ओके, त्याची काय करावं लागेल आपल्याला. बरं, हा. आता बघूया तिमाही. तिमाही म्हणजे काय असेल रे, तर 3 3 महिन्याचे, 3 महिने, 3 महिने, 3 महिने, 3 महिने, असे 4 दिवस असतात. ठीक आहे. त्यामुळे रेट काय करायचं, रेटला भागिले 4 करायचं, रेटला भागिले 4 करायचं. आणि एन काय करायचं, समजा 1 वर्ष असेल, 1 वर्ष, तर एनला 4 करावं लागेल, भागिले 4 करावं लागेल ना. एनला हा 4 करावं लागेल, गुणिले 4 एन करायचं, 4 एन. कळलं, हे लिहून घ्या. तिमाही परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण 6 माही 100% विचारलं बघा. लिहून घ्या 4. ऑनलाईनची विद्यार्थी समजतंय मी काय म्हणतोय ते. हा, 6 माही सर असेल तर, हा, हो सर. अर्ध काय करायचं ते सांगितलं, आणि दुप्पट काय करायचं सांगितलं. हे बघा, एन दुप्पट काय करायचं, कारण 12 महिने म्हणजे 1 वर्ष आहे. एका वर्षामध्ये 6 महिने दोनदा असतात. म्हणून समजा 1 वर्ष, एन 1 वर्ष असेल, तर 6 माही म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, दोन. 6 महिने किती असतात, 2 असतात, म्हणून दोन दोन करावं लागेल. एकची दुप्पट होते ऑटोमॅटिक. ओके, हा. हा, सर 124.86 उत्तर येते. बर बर, 124.86 बरोबर असेल. हा, हे लिहून घेतलं सगळ्यांनी चार्ट. ओके, आपण पुढे जाऊया आता. इरेज करू चार्ट मी. आता बघा काय हो सर. करायचंय, सूत्र ठेवायचंय, ए बरोबर पी 1 + R भागिले 100 / ओके. आता सांगितले एक आणायचंय आपल्याला, पी किती आहे, 1000. आर, आरची काय करायची रे, 6 माही असल्यावर आरची काय करायची, निंपट करायची. आर किती तुमचं, 8 आहे. आरची निंपट काय येणार, आर तुमचं 4 येणार आहे. यांची काय करायची रे, दुप्पट करायची. यन किती आहे, 1.5 वर्ष, दीड म्हणजे काय, 1.5. ओके, 1.5, त्याची काय करायची, 2n करायचं, म्हणजे काय करायची, 1.5 गुणिले 2 करायचं, किती येतं, 3 येतं. क्लिअर आहे एवढं. आरची निंपट, यांची दुप्पट. क्लिअर आहे. ओके, हा. तर 1 ला 1, हो सर. आर किती आहे, 4 आहे 6 महिन्यानुसार. हा, भागिले 100. एन किती आहे 6 महिन्यानुसार, 3 आहे. ठीक आहे. ए बरोबर 4 / 100 25. 25 × 25, 25 आणि 1 26. 1000 बरोबर 26/25. किती वेळेस आहे, घन आहे म्हणून 3 वेळेस. 26/25, 26/25. भाग झाला. 25 चोक 100 वेगळे 0. आता 25 5 न व्हायला, 5 5 25, 45. ओके, तर 25 भाग पॉईंट मध्ये भाग जाईल बरं का आता. ओके, आता आपण काय करूया, 26 चा सांगा मला, चला. 17 576. त्या चार्ट कडे बघताय, परीक्षे चार्ट नसते, लक्षात ठेवा, ते पाठ ठेवा. आता चार्ट कडे बघून गणन सांगताय मला, परीक्षेत ती चार्ट नसतो, पाठ पाहिजे. भागिले 5 × 25. आता पॉईंट भागायला लागेल आपल्याला, पॉईंट भागवूया पहिल्यांदा. ओके, पहिल्यांदा 5 ना काय करूया, 5 ने याला घालूया. 5 त्रिक 15 उरले 2. 5 5 25, 5 1 5 उरले 2. 5 5 25 उरला 1. पॉईंट दिला, 5 2 10. तर 25 न घालूया. ओके, 25 1 25, 25 1 25 उरले 10. 25 चोक 100 उरला 1. 15 भाग जात नाही, 0 दिला, 152 झाले.
25 सख्ख अप्रॉक्सिमेट असू द्या, ते पॉईंट आहे इथं. पॉईंट बस की. हा, आता हा गुणाकार करा. हे काही चुकले का रे आपलं? आपलं काही चुकले कॅल्क्युलेशन कुठं? असीम काही चुकले का रे? असीम इनामदार सर चुकलं सर. कुठं चुकले रे? मी तसा भाग लावून नाही केलं, डायरेक्ट 104चा ही केला घन. हा, इथे 104 गेलं का? हा, आणि तसं बर केलं. हो बरोबर आहे, असं कॅल्क्युलेशन सोपं जाते. बरोबर आहे, आपण ते कॅल्क्युलेशन करू. हे कॅल्क्युलेशन अवघड जाते, आपण असं कॅल्क्युलेशन करूया. बघा, ए बरोबर 1000. ओके, लक्ष द्या. 1 + r घ्या. r आहे 4, 100 भागिले 3. आपण इथं भाग घातला होता म्हणून आपलं कॅल्क्युलेशन अवघड गेलं. भाग न घालता कॅल्क्युलेशन करू, सोपं जाईल. 1000, 100 × 100, 100 × 4 104 भागिले 100 घन म्हणून 3दा. ओके, हे शून्य कटले, हे शून्य कटले, हे शून्य कटले, हे शून्य कटले. खाली 3 शून्य बाकी आहेत बरं का फक्त. 104चा घन सांगा आता मला. 104चा घन 11,24,864. 11,24,864. 64. भागिले किती आहेत? 3 शून्य आहेत खाली भागिले. भागिले 3 शून्य आहेत, मग 3 पॉईंट द्यायचा. ओके, 11,24,864. हा, आता बघा, ह्या ह्या 11,24,864 ला 1,000 बघलं काहीतरी 1124.86 घ्या फक्त. हे एवढे येतं बरं का. हे काय अमाऊंट आलं. आपल्याला विचारले काय, तर चक्रवाढ व्याज विचारले. मग चक्रवाढ सूत्र काय? अमाऊंट बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. आपल्याला काय करायचंय? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचंय. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट काय तुमची 1124.86 वजा प्रिन्सिपल काय तुमचं 1000 बरोबर काय असणार आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. वजा करा काय ते 1124 म्हणून 1000 वजा गेली काय ते 124.86 तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. पर्याय क्रमांक 3. बघा, म्हणजे सोडवत असताना सुद्धा आपण काय केलं होतं? 4/100 केलं होतं. कॅल्क्युलेशन आपलं अवघड चाललं होतं, उत्तर येत नव्हतं. मग हे कधी समजतं रे? ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता ना, प्रॅक्टिस, त्यावेळेस तुम्हाला समजतं. प्रॅक्टिसनंच हे कळतं. ठीक आहे, त्यावर प्रॅक्टिस आवश्यक आहे. हा, असं तिथे काय विचारायचं आहे? तर मग पण असंच उत्तर येत होतं. मग अशी येत होतं का? 1024. हो. हा हा, आलं असेल. आपण गेलोच नाही, बुडाशी गेलोच नाही त्याच्या. आपलं अवघड वाटलं, आपण थोडीही थांबवलं तिथं. बोलू नका रे. हा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मग अशी पण त्याचं तुझं आलं असतं, आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चला, कर्जाऊ आणलेली एक रक्कम 1 वर्षाने फेडली असता 936 रुपये भरावे लागतात, परंतु 2 वर्षांनी फेडल्यामुळे चक्रवाढ व्याजाने 973.44 रुपये भरावे लागतात. तर कोणत्या दराने किती रक्कम कर्जाऊ आणली होती? आता बघा, काय म्हणले? एक रक्कम 1 वर्षानं. 1 वर्ष आणलं असतं तर अमाऊंट काय झाली असते? 936 झाली असते. पण काय झालं रे? तर 2 वर्षानं. हा, 2 वर्षांची अमाऊंट काय झाली? 2 वर्षांची ही 1 वर्ष, म्हणजे पण 936 असली. चक्र हे बघा, हे सरळ व्याज, हे सरळ व्याज, हे चक्रवाढ व्याज. समजा एक्स रक्कम दिली आहे. एक्स रक्कम सरळ व्याजानं पहिल्या वर्षी 936 होती. एक्स रक्कम चक्रवाढ व्याजाने पहिल्या वर्षी 936 होते. बरोबर आहे. पण दुसऱ्या वर्षी त्याला फेडली नाही, दुसऱ्या वर्षात गेलं आणि ती रक्कम त्याला चक्रवाढ व्याजाने फेडावी लागते. तरी दुसऱ्या वर्षी टोटल रक्कम किती होते? 973.44. हे प्रश्न टाईप आहे का बघा बरं, चूक आहे का बघा पुस्तकात, बघा बघ. नाही ना? 25चं पुस्तक कोणाकडे? बरोबर आहे का प्रश्न? ओके, आता बघा, ह्या 973 मधून 936 वजा केलं. 973 मधून
936 वजा केलं, बरोबर आहे का प्रश्न? हा हा, काय मिळतं रे? 44. हा हा, काय करावं लागेल बुवा? 1 वर्षाचं सर्व व्याज 936 आहे. ओके, मग 1 वर्षाचं व्याज 936 येणार आहे. मग दुसऱ्या वर्षी 973.44. बरं करूया. हा, हे 973.44 936 वजाचं करा कमीत कमी. हा, काय तर 37.44. आता 37.44 मध्ये काय असणार आहे? 2 वर्षाचं व्याज असणार आहे, व्याजावरचं व्याज पण असणार आहे. बरोबर आहे. मग आता कसं काढता येईल? 1 वर्षाचं व्याज आपल्याला नाही काढता येईल. हा, बरं ठीक आहे, आपण असं करूया. ओके, 936 इकडे बघा. 936 वर 936 वर एका वर्षाला लागले किती लागले? 37.44 लागले. नाही लागणार रे, 100 ला किती? येईल का बघा रे उत्तर? येते का? 4 येते. हा, मग सोडूया. हे 2 शून्य गेले, हे पॉईंट गेले, भाग घालूया. कितीचा भाग बसेल याला? 4चा भाग बसेल. 936 गुणे मालक रे, उगाच घाबरत होतो येतं का नाही. 4%. 4% कुठे आहे बघा? 4%. 4% रेट ऑफ इंटरेस्ट का आला? तर आपल्याला काय करायचे? कर्जावर रक्कम कोणत्या दराने किती रक्कम कर्ज आणली होती, म्हणजे पी बघायचे. पी आपल्याला माहित आहे. एस आय आपलं काय, सिंपल इंटरेस्ट काय आपलं 936 आहे. हा, तर एस आय बरोबर PRN भागिले 100. आपल्याला पी काढायचे. पी बरोबर एस आय किती आहे? 936 गुणिले 100 भागिले आर किती आहे? आर आहे आपलं 4% आले. आणि एन किती आहे? 1 वर्ष घेतले मी इथं. हा, हे 936 1 वर्ष सर्व व्याज आहे. ओके, 4 936 ला बघा. 4 4 दुनी 8 उरला 1, 4 त्रिक 12 उरला 1, 4 चौक 16, 234 गुणिले 100. अरे चुकले का रे? अरे ही अमाऊंट 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 थांबा थांबा थांबा. नाही नाही, ही अमाऊंट आहे. ही 900च असणार आहे. 900. 36 रुपयावरचं व्याज असणार आहे. व्याज इकडे बघा. 36 रुपयावरचं व्याज आहे. अमाऊंट 900 असणार आहे. 900 बघा. 900 असेल तर असं चेक करा. बघा, मी सांगतो असं चेक करा. असं नाही चेक करायचं. बघा, हे 900 अमाऊंट घ्या. 900 पी घ्या. R4 घ्या. N1 घ्या भागिले 100. काय तर आहे? 9 चोक 36. तुमचं सिंपल इंटरेस्ट येतो 36. तुमचं काय आहे? अमाऊंट बरोबर काय आहे? सिंपल इंटरेस्ट अधिक पी. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 36. पी किती आहे? 900. बरोबर किती झालं? 936. क्रॉस चेक झालं, बरोबर येतं. पर्याय क्रमांक 2. कळतंय? अरे बंद कसं पडले? हा, बोला. काय डाऊट आहे का? विचारा अर्जुन. नाही सर. काय डाऊट आहे? समजलंय सगळ्यांना हे? काय केलं बघा मी, तर सरळ व्याज ही अमाऊंट आहे. ही अमाऊंट आहे 936. हा, आणि ही पण मग पहिल्या वर्षी सरळ व्याज 936 अमाऊंट आहे. दुसऱ्या वर्षी सुद्धा अमाऊंट सेमच असणार आहे. पुढच्या वर्षी मात्र काय झाली अमाऊंट? अमाऊंट झाली 973.44. 973.44. मग ह्यातला जो फरक असणार आहे, तो फरक निघाला 37.44. म्हणजे काय? 936 ला 37.44 व्याज लागते, तर 100 किती लागते? त्याच्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट केला. रेट ऑफ इंटरेस्ट 4%ला. 4% एकाच पर्यायामध्ये आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. तरी सुद्धा आपण काढून बघितलं. 900 आपण हे घेतलं, 36 सर्व व्याज पकडलं, तर त्याचं बसतंय बघा. कळतंय? समजलं का नाही रे? आता मला सांगा, तुम्हाला चक्रवाढ व्याज सर्व व्याज याच्या अगोदर अवघड वाटत असेल, आता सोपं वाटतंय का? ऑनलाईनचे विद्यार्थी कसं वाटतं तुम्हाला? डॉक्टर सोपं वाटतं ना सर्व? वाटतंय सर. आता सोपा जरी वाटला तरी आज शिकवलं, काल शिकवलं, परवा शिकवलं, लक्षात राहिलं. अजून 4 दिवसांनी हे विसरून जाणार आहे. अजून 4 दिवसांनी काय होणार आहे? विसरून जाणार आहे. त्यासाठी ह्याचं रिव्हिजन आवश्यक आहे.
काय आवश्यक आहे याचं रिव्हिजन आवश्यक आहे. तुम्ही जर हे रिवाइज करत राहील तर तुमच्या लक्षात राहील, नाहीतर बाकी छोट्या छोट्या ज्या आपल्या क्लुप्त्या आहेत त्या विसरून जातात. त्यावेळेचं रिव्हिजन आवश्यक आहे. ओके, समजते मी काय म्हणतो ते? सई हो कुमटेकर, सर. ज्यावेळेस शनिवारचं बुद्धिमत्ता चालू होतं तेव्हा सईला प्रश्न पडला होता, सर चक्रवाढ व्याज राहिले, सर जमणार आहे. आता जमते का चक्रवाढ व्याज सई भूमिका? हो सर. हा, हो आपण सर. एनएमएसच्या वेळेस काय केलं, एनएमएसच्या अनुषंगाने शिकवलं. आता स्कॉलरशिपच्या अनुषंगाने आपण कम्प्लीट करतोय. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊया. सर 2 मिनिटं. अरे पुसलं की रे मी, आता आता येत नाही. युट्यूबला बघू द्या प्रणव. हा प्रणव, युट्यूबला बघू द्या. हा सर. हा, 7वा प्रश्न. एका मुद्दलावर एका वर्षाची व्याज 25 येते. बघा आता सगळं प्रश्न आहे. बघा, त्याच रकमेवर 2 वर्षाची त्याच दराने व्याज 51.25 येते. नीट बघा, एका रकमेवर एका वर्षाचं व्याज 25. हा, हे सिंपल इंटरेस्ट, हे कंपाऊंड इंटरेस्ट. हा, एक रकमेवर. हा, मग सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट सुद्धा एका वर्षाचं काय असणार आहे, 25च असणार आहे. पण दुसऱ्या वर्षी 2 वर्षाचे त्याच दराने चक्रवाढ व्याज 51.25 येतं. 51.25 येतं. म्हणजे काय रे, पहिल्या वर्षी 25 वर्ष व्याज लागलं, दुसऱ्या वर्षी काय असणार आहे, दुसऱ्या वर्षी पण 25 रुपये व्याज लागणार आहे, नाही व्याजावर व्याज असणार आहे. हा, म्हणजे पहिल्या वर्षी सिंपल इंटरेस्ट 25 लागलं, दुसऱ्या वर्षी सिंपल इंटरेस्ट लागणार आहे 25 लागणार आहे. म्हणजे 2 वर्ष मिळून सिंपल इंटरेस्ट किती लागणार आहे, 25 अधिक 25 50 लागणार आहे. बरोबर आहे. परंतु आपला कंपाऊंड इंटरेस्ट काय दिले, कंपाऊंड इंटरेस्ट दिले आपल्याला 51.25 दिलाय. ओके, म्हणजे व्याजावरचं व्याज किती लागणार आहे, 51.5 व्याजावर व्याज म्हणजे ही जी 25 आहे त्या व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज किती लागलं, 25 आवाज येतोय ऑनलाईनचे विद्यार्थी? मला रिप्लाय द्या, मला आवाज येतोय मला चेक करून द्या. हो हो सर. सर. येतोय ओके, आवाज. कोणाला होतं मध्येच? अरे ओके, हा आता बघा 51.25 आणि 50. ओके, 51.25 म्हणून 50 वजा घ्यायचं 1.25, तर 25 रुपयावर 1.25 रुपये व्याज लागतं, तर 100वर किती? करा तर कसं होणार, एक्स बरोबर 1.25 गुणिले 100 भागिले 25. ओके, हे 200 कटले, हा पॉईंट गेला, 25 पाचा 125, एक्स बरोबर 5%. आता या प्रकारचा किती प्रश्न आहे या स्वाध्यायामधला? 3रा प्रश्न आहे याच प्रकारचा. ठीक आहे, 5% कुठे आहे बघा, 5%. एकच पर्याय 500 रुपये असणार का, चेक करूया आपण 500 आहे का. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट माहित आहे, सिंपल इंटरेस्ट माहिती आहे तुम्हाला. काय काढायचंय, पी काढायचंय. पी बरोबर सिंपल इंटरेस्ट गुणिले 100 भागिले आर्यन. सिंपल इंटरेस्ट काय एका वर्षाचं 25 आहे, बरोबर का. हा, भागिले 100. आर किती आहे तुमचं, रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही किती काढले, 5 काढले. एन किती, 1 वर्ष. 5 5 25, 5 गुणिले 100 500. आलं रे 500 तुमचं प्रिन्सिपल. आलं बघा, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क्रॉस चेक पण केला. समजतंय? हो सर. समजते का, रिप्लाय द्या. हा, हो सर. सर. आर्यामुख काय ऑनलाईन क्लासवरून फायदा झालाय का नाही? आता जानेवारी मध्ये लावलेस तू लास्ट, होय सर. आधी एप्रिल पासून लावला असता तर. तर ते माहितच नव्हतं ना, नंतर कळलं एनएमएसच्या परीक्षेनंतर. बघ, आधीचे पण टॉपिक युट्यूबला आहेत सगळे आपले, बघून घे. तुला जो टॉपिक पाहिजे प्रत्येक प्रश्न आहे. अख्खा नवनीत आहे आपलं युट्यूबला. पुढच्या प्रश्न घेऊया. एवढंच आहे, 7च प्रश्न येतं. ठीक आहे, 7च प्रश्न आहेत. अशा पद्धतीने आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा टॉपिक संपवलाय. उद्या आपला नफा तोटा चालू होईल. उद्या सुद्धा 7 वाजता क्लास असेल. ओके, उद्या आपण नफा तोटा चालू करूया ऑनलाईनचे विद्यार्थी. आज 7ला क्लास केले तर 17च विद्यार्थी आहेत, दररोज 31 विद्यार्थी असतात. ठीक आहे, उद्या रविवार आहे, सकाळी क्लास नाही घेत, आपण संध्याकाळीच घेऊया. ठीक आहे, आणि शाळेतले विद्यार्थी उद्या 5ला यायचं, 5 ते 6 खेळायचे 1 तास इथं.
6ला अभ्यासाला बसायचं. आज वृत्त तुम्हाला विचारले नाहीत, उद्या मी तुम्हाला वृत्त विचारणार आहे आणि मार्क देणार आहे. ठीक आहे. आणि जे ऑनलाईनचे विद्यार्थी त्यांना मी अलंकाराचा एक व्हिडिओ पाठवतो आता क्लास संपल्यानंतर, तो पाहून घ्या. खूप छान व्हिडिओ आहे, तुम्हाला सगळे अलंकार त्यातून क्लिअर होऊन जाईल. ओके. तसं वृत्तचा पण पाठवेन उद्या मी. 51 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 51 मिनिटाचा व्हिडिओ बघून घ्या. काल लावला होता बघा थोडा वेळ. चालेल, आपण थांबूया.